हा सविता बिकन पाटील राणाची वडऱ्याची आहे. आम्हाला 14 वर्ष झाले माझ्या लग्नाला. माझ्या सासूने फॉर्म भरून भरून थकून गेली, पण अजून घरकुल आलं नाही. सगळ्यांना घर आलं पण आम्हाला घर नाही. आम्ही कुणाच्या घरात राहती. हा बोला ताई. सविता बिकन पाटील राहणार वडरे. ते ओढऱ्याचं कोण आहे इथं? ओढरे ग्रामसेवक कोण आलेत? तुमच्याकडे जमीन नाही का ताई? जमीन आहे. बर. शेतीला रस्ताने मी शेतामध्येच राहू राहिली. गावामध्ये कुडाचं घर होतं ना, मग शेतात बी कुडाचं घर बनवून शेतामध्ये राहू राहिली. गावामध्ये शेतीला का रस्ता नाहीये? आमचे भाऊ वाटे ना, ते जाऊ देत नाही आम्हाला अजिबात. शिंदीकडून रस्ता. तहसीलदार साहेब तुम्ही स्वतः रस्त्यावर तिथं बांधावर जा. ताई तहसीलदार साहेब 8 ते 10 दिवसात बांधावर येतील. रस्ता नाही झाला तर माझ्या घरी यायचं, मी स्वतः येईल. कोण आडवं येतं मी बघतो. नियमा रस्ता मोकळा करून देतो तुम्हाला जागेवर. काही काळजी नाही करायची. आणि आपले ग्रामसेवक तुम्ही त्या सगळ्याच गावातल्या पुढाऱ्यांचं ऐकून नका यादी बनवत जाना. गोरगरीब लोकांना जर बसत असेल त्यांना बसवा. काय अडचण आहे यांची? गरज नाही दादा आम्हाला. 14 वर्ष झाले लग्नाला, पण माझे सासरे वारून झाली. सासूबाई आणि मी एकली. माझ्या 2 मुलं आहे शेतात बी म्हणा. गंबर इथं गवतातून शाळेत जातात माझे मुलं गणेशपूरला. आणि हे काय करतात? शेतीच काम करतो आम्ही. अच्छा.